पॉइंट काय घेतलाय आपण, पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन कसे असणार आहे, इम्प्रॉपर. प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे टाईप आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच बघितलेलं होतं की इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर, यात न्यूमरेटरची डिग्री जास्त असते डिनॉमिनेटरपेक्षा किंवा इक्वल असते, त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. बघूया डिटेल काय आहे त्याच्यात दिलेलं. We first convert improper fractions into sum of म्हणजे बेरीज, addition of polynomial and a proper fraction by performing actual division of polynomials. याचा अर्थ काय झाला की जर आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन प्रोव्हाइड केला असेल तर तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन तुम्हाला आधी प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल बाय ॲक्च्युअल डिव्हिजन, म्हणजे डिव्हिजन प्रोसेसने ते होणार आहे. डिव्हिजन ऑफ काय म्हटलंय, पॉलिनॉमियल्स. तर हे तुमच्या 9th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे की पॉलिनॉमियलची डिव्हिजन कशी करतात. पॉलिनॉमियलची डिव्हिजन करताना आपल्याला कोशंट मिळत असतो, रिमाइंडर मिळत असतो आणि डिव्हायझर जो आहे तो प्रोव्हाइड केलेला असतो. तर कोशंट, रिमाइंडर आणि डिव्हायझर याच्याशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, दिलेली जी काही इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल, दिलेला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिव्हायझरच्या स्वरूपात लिहिणार आहोत. आणि त्यामुळे काय होईल की हा जो रिमाइंडर अपॉन डिव्हायझर आहे हा फ्रॅक्शन मिळेल आणि हा जो फ्रॅक्शन आहे तो प्रॉपरमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन डिव्हिजन प्रोसेसमध्ये आपल्याला कोशंट, रिमाइंडर, डिव्हायझर मिळाल्यावर ज्यावेळेस आपण असं लिहू त्यावेळेस हा जो फ्रॅक्शन मिळतोय आपल्याला रिमाइंडर अपॉन डिव्हायझर, तो प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्यानंतर मग आपण त्याला टाईप लावणार आहोत, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. जो टाईप त्याला बसेल त्या टाईपनुसार ते उदाहरण सोडवायचे आणि इथे त्याचे पार्शियल फ्रॅक्शन पुटअप करायचे. कोशंटमध्ये बदल होणार नाही, तो ॲज इट इज लिहिला जाईल. तर या पद्धतीने आपण मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे पार्शियल फ्रॅक्शन करणार आहोत. एक्झाम्पल बघूया. रिसॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन्स. एक्झाम्पल बघा काय, x³ + 1 डिवायडेड बाय x² + 2x. आता बघूया हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होतं. आधी हे इम्प्रॉपर आहे हे लगेच लक्षात येते बघा. हिअर द इंडेक्स ऑफ न्यूमरेटर इज 3, कारण x ची इंडेक्स 3 आहे इथे न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला x ची इंडेक्स काय आहे, 2 आहे मॅक्झिमम, म्हणजे डिग्री काय आली 2. तर न्यूमरेटरची डिग्री 3 आहे, डिनॉमिनेटरची 2 आहे, न्यूमरेटरची डिग्री ग्रेटर आहे दॅन द डिनॉमिनेटर. सो दॅट्स वाय द गिवन फ्रॅक्शन इज व्हॉट, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता याचं आन्सर कसं लिहिलं जाईल बघा. आन्सर इन दिस एक्झाम्पल डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू 3. बघा x ची इंडेक्स 3 आहे म्हणून न्यूमरेटरची डिग्री 3 घेतली. अँड डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू काय घेतलंय, 2. तर बघा x ची इंडेक्स इथे डिनॉमिनेटरला 2 आहे मॅक्झिमम, म्हणून डिग्री ऑफ डिनॉमिनेटर काय आला, 2. सो देअरफॉर दिस शोज दॅट द गिवन फ्रॅक्शन इज इम्प्रॉपर. आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, कोशंट, रिमाइंडर आणि डिव्हायझर ॲक्च्युअल डिव्हिजनने काढावं लागेल. म्हणून मी पुढे लिहून घेतलं. फर्स्ट वी शॉल कन्व्हर्ट इट इन टू द प्रॉपर फ्रॅक्शन बाय ॲक्च्युअल डिव्हिजन. तर ॲक्च्युअल डिव्हिजन बघा या फिगरमध्ये दाखवली आहे किंवा इमेजमध्ये. तर डिव्हिजन प्रोसेस कशी होणार आहे बघा. दस आता या ठिकाणी दिलेल्या फ्रॅक्शन जो आहे, दिलेला फ्रॅक्शन आपल्याला इम्प्रॉपर दिल्यामुळे ॲक्च्युअल डिव्हिजन करावी लागणार आहे. मग डिव्हिजन करताना कोण डिवाइड करतोय, x² + 2x डिवाइड करतोय, म्हणून तो डिवाइड करणार आहे इथे लिहिलाय बघा, x² + 2x. आणि त्याला खाली ॲरोने काय दाखवलं आहे, डिव्हायझर. तो कुणाला डिवाइड करतोय, x³ + 1 ला. तो x³ + 1 इथे लिहिलेला आहे, त्याला डिव्हिडंट असं म्हणतो आपण. आणि हा डिव्हायझर आहे. आता इथे मी काय विचार करतोय डिव्हिजन प्रोसेसमध्ये की x² ला कशाने गुणलं पाहिजे म्हणजे मला x³ मिळेल. तर x² काय डिनोट करतोय, किती x आहे तिथे, 2. x³ काय डिनोट करतो, किती x आहे, 3. मग 2 ला अजून एक x ने जर गुणलं तर 3x होतील, म्हणजे x³ होईल तो. आणि म्हणून कोशंट काढताना इथे x लिहिला गेला आहे, बिकॉज वी नो दॅट x² मल्टिप्लाइड बाय x इज x³. म्हणजे x² ला जर x ने गुणलं तरच x³ येतो, म्हणून x हा कोशंट मिळाला आहे. -2 अजून मिळालेला नाही, लक्षात ठेवा. सध्यासाठी आपण x² ला x ने जर मल्टिप्लाय केलं तर x³ मिळतो असा विचार केला, म्हणून x हा कोशंट आला. आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन इथे खाली लिहिलं जातं त्याच्या खाली. तर हा x गुणिले x² काय झाला, x³ तो लिहिलेला आहे. त्यानंतर हे प्लस साईन कंटिन्यू आहे. हा 2x ला पुन्हा हा x गुणलेला आहे, 2x गुणिले x काय तो 2x², तो त्याच्या खाली घेतलेला आहे. आता आपण इथे वजाबाकी करतो म्हणजे सबस्ट्रॅक्शन. हे पॉझिटिव्ह x³ निगेटिव्ह झाला आहे, प्लस साईन मायनस झाले सबस्ट्रॅक्शन होय.
पॉझिटिव्ह एक्स क्यूब निगेटिव्ह एक्स क्यूब गेट कॅन्सल्ड, हे दोघी कॅन्सल झाले. मग आता हे यांची वजाबाकी करताना काय केलंय, हा 1 -2x² मिळेल, परंतु हायेस्ट पॉवर आधी घ्यावी लागते म्हणून -2x² आधी रिमाइंडरमध्ये खाली लिहून घेतलाय -2x². त्यानंतर हा +1 उरलेला कंटिन्यू केलेला आहे. आता पुढच्या स्टेपला मी काय विचार करतोय, x² मी कशाने गुणलं पाहिजे म्हणजे मला -2x² मिळेल. तर अगदी सोपं आहे, x² दिसतोच आहे, x² आधी इथे काय दिसतोय -2. याचा अर्थ -2 ने जर x² ला गुणलं तर -2x² मिळून जाईल, म्हणून -2 पुढच्या हा क्वोशंट टर्मची मिळाली. म्हणजे पुढची क्वोशंट टर्म आपल्याला काय मिळाली, -2. मग -2 × x², -2x² इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे काय झालं, हा -2 कोणाला गुणतोय, +2x ला, -2 × +2x -4x. तर हा ऍक्च्युअली इथे -4x आहे, लक्षात ठेवा. हा काय आहे, -4x आहे, प्रिंट मिस्टेक झाली तिथे, तर हा -4x आहे. आता त्यानंतर आपण काय करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय या दोघांमध्ये. मग सबस्ट्रॅक्शन करताना निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह जे आहेत ते निगेटिव्ह होतात. -2x² पॉझिटिव्ह 4x झाला आहे. निगेटिव्ह 4x काय झाला, पॉझिटिव्ह 4x म्हणून हा प्लस झाला आहे. हा मायनस आहे, तो मायनसमुळे पुन्हा प्लस झालेला आहे. आता काय झालं, हा -2x² आणि पॉझिटिव्ह 2x² गेट काय झाला, कॅन्सल. आता उरलेल्या टर्म्स लिहून घ्याव्या लागतील. काय उरली टर्म 1 आणि +4x. तर +4x हायेस्ट पॉवर आहे, ते एक्सची इंडेक्स 1 म्हणून आधी लिहून घेतला आहे, 4x आधी लिहिला आहे. त्यानंतर हा +1 लिहून टाकलाय. आता x² पेक्षा 4x हा लहान झाला, कारण एक्सची इंडेक्स 1 आहे, इथे एक्सची इंडेक्स 2 आहे. म्हणजे डिव्हिजन प्रोसेस इथे कंप्लीट झाली आहे. दिस शोज दॅट 4x + 1 इज द रिमाइंडर, दिस x² + 2x इज द डिव्हायझर अँड x - 2 इज द क्वोशंट. x - 2 क्वोशंट म्हणजे भागाकार आला, x² + 2x हा डिव्हायझर आला ज्याच्याने आपण भाग देतोय, आणि रिमाइंडर म्हणजे बाकी काय आली, 4x + 1. आता सूत्राप्रमाणे आपण लिहून घेतलं. आपल्याला फॉर्म्युला काय दिला होता, इथे px/qx ओरिजिनल फ्रॅक्शन घ्यावा लागतो, तो इथे लिहून घेतला. x³ + 1/x² + 2x दिलेलं एक्झाम्पल इज इक्वल टू q + r/d. q म्हणजे काय, क्वोशंट, प्लस r म्हणजे रिमाइंडर आणि d म्हणजे डिव्हायझर. तर ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. इज इक्वल टू q क्वोशंट काय आला आहे, x - 2 तो लिहिला, प्लस r म्हणजे रिमाइंडर काय काढलाय आपण, 4x + 1 तो इथे लिहिलेला आहे, बाय d म्हणजे डिव्हायझर काय होता आपला, डिव्हायझर इज x² + 2x तो लिहिला आहे. रिकॉल दॅट ॲज अ फर्स्ट इक्वेशन. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो आहे. तर या पद्धतीने ही स्टेप आलेली, याला आपण क्वोशंट म्हणतो. रिमाइंडर आणि डिव्हायझर म्हणजे भागाकार पद्धतीने हे काढलेले आहे. आता याच्यामुळे काय झालं, एक्सची इंडेक्स इथे 1 आली आणि इथे एक्सची इंडेक्स 2 आली. दिस शोज दॅट द डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 1, डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 2. तर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ न्यूमरेटर, म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री न्यूमरेटरपेक्षा आता जास्त आली, म्हणजे हा फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन आला. आणि आता याला टाईप लावून आपण सोडवणार आहोत एवढा भाग, आणि इथे परत त्याचे पार्शियल फ्रॅक्शन ठेवलं इक्वेशन 1 मध्ये. वी गेट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन ऑफ दिस इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर ते कसं येतं पुढे बघूया. पुढची स्टेप आपण जी सांगितली तीच लिहिली, px/qx ओरिजिनल फ्रॅक्शन क्वोशंट प्लस रिमाइंडर बाय डिव्हायझरच्या स्वरूपात लिहिला. क्वोशंट होता x - 2 प्लस रिमाइंडर होता 4x + 1, डिव्हायझर होता x² + 2x, जे मी त्या इमेजमध्ये दाखवलं होतं. तर याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. आता पुढे या ठिकाणी हा जो प्रॉपर फ्रॅक्शन आहे 4x + 1/x² + 2x तो सोडवायला घेतोय मी. याच्यात याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात, आपण लिहून घेतलंय, तो ॲरोने दर्शवला आहे. दिस इज अवर प्रॉपर फ्रॅक्शन, तो सोडवतोय मी आता. सो वेअर दिस 4x + 1/x² + 2x म्हणजे हा प्रॉपर फ्रॅक्शन घेतलेला आहे सोडवायला. याला ऑलरेडी पार्शियल फ्रॅक्शन झालेलं आहे. तर 4x + 1/x² + 2x सोडवायला घेतला आहे. 4x + 1 कंटिन्यू आहे. इथे x² मध्ये 2x आहे, 2x मध्ये 1x आहे, 1x काय घेतला कॉमन, मग 2x मधनं 1 बाहेर घेतल्यामुळे एकच x उरला आहे, प्लस साईन कंटिन्यू, हा x कॉमन घेतला आहे म्हणजे काय उरला फक्त 2. सो दॅट इज इक्वल्स टू a/, फर्स्ट फॅक्टर. आता बघा इथे एक्सची इंडेक्स 1 आहे, इथे पण एक्सची इंडेक्स 1 आहे, दोघांमध्ये एक्सची इंडेक्स 1 असल्यामुळे दोघी लिनियर फॅक्टर झाले आणि ते नॉन रिपीटेड झाले, म्हणून याला केस नंबर 1 लागेल. वेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. असं असेल तर जेवढे फॅक्टर तेवढे कॉन्स्टंट घ्यावे लागतात. मग इथे 2 फॅक्टर आहे, पहिला फॅक्टर x आहे आणि दुसरा x + 2, म्हणून 2 कॉन्स्टंट येतील a आणि b. तर a/, पहिला फॅक्टर x घेतला, प्लस b/, सेकंड फॅक्टर काय घेतला x + 2, याला इक्वेशन 2 म्हटलं. आता माझा एम काय आहे, a आणि b काढणं. तर a b मी कव्हर अप मेथडने काढणार आहे. तर पुढची स्टेप बघूया. सो देअरफॉर बाय कव्हर अप मेथड
वी नो दॅट दिस LHS इज इक्वल टू ए टर्म ओनली, नॉट द बी टर्म. बी टर्म त्यावेळेला लिहिता येत नाही. हे दोघे टर्म्स फक्त इक्वल कन्सिडर केले. हा एक्स डिवाइडचा इक्वल टू हा एक्स डिवाइडचा कॅन्सल झाला, म्हणजे ए काय मिळेल 4x + 1 / x + 2 ए मिळाला. म्हणून मी ते लिहून घेतलं ए बरोबर 4x + 1 / x + 2. आता मी ए काढताना एच्या डिनॉमिनेटर 0 पुट करेल, म्हणून पुट करताना एच्या डिनॉमिनेटर काय दिसतोय एक्स, तो 0 ठेवला गेला. पुट x इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन. सो वी गेट ए, देअरफॉर ए इज इक्वल्स टू 4 × x म्हणजे 4 × 0 + 1 / 0 + 2 ते लिहून घेतलं. आता ते काय आलं 4 × 0 0 0 + 1 1 / 0 + 2 2. सो ए इज 1/2. या पद्धतीने ए 1/2 मिळाला आहे. पुढचं आता मला बी काढायचं आहे. बी काढताना काय झालं बघा, टू फाइंड आउट द बी. आता ही टर्म बरोबर बी येईल, ए कट होऊन जाईल. मग याच्यात काय झाला, हा x + 2 इज इक्वल्स टू x + 2 कॅन्सल झाला, म्हणजे बी लिहिता येईल बी बरोबर 4x + 1 / x ते लिहून घेतलंय आपण. आणि बी काढताना बीच्या डिनॉमिनेटर 0 ठेवावा लागतो. सो पुट बीच्या डिनॉमिनेटर काय दिसतोय x + 2 x + 2 0 ठेवतो इक्वल टू 0 +2 तिकडे येताना काय झाला -2. सो दॅट इज x इज इक्वल टू -2 इन दिस इक्वेशन. वी गेट दॅट b इज इक्वल्स टू 4 × x. एक्सची किंमत -2 ठेवली इथे. सो 4 × -2 + 1 / -2 त्याप्रमाणे लिहून घेतलं. 4 × -2 -8 -8 + 1 -7 येतो. तर ते प्लस कसं लिहिलं ते सांगतो. -7 इथे डिवाइडला -2 आहे. -7 / -2 बिकम्स मायनस प्लस झाला ते 7/2. सो लाईक दिस वी फाइंड आउट b इज इक्वल टू 7/2. फायनली वी हॅव टू पुट a इज इक्वल टू 1/2, b इज इक्वल टू 7/2 इन इक्वेशन सेकंड. सो पुटिंग दिस व्हॅल्यूज ऑफ a अँड b इन इक्वेशन 2 वी गेट. आता पुढे बघा काय येतं, a bच्या व्हॅल्यूज इथे ठेवल्या जाईल आणि इक्वेशन 2 परत लिहिलं जाईल. तर बघा पुढच्या स्टेपमध्ये काय आलं, देअरफॉर 4x + 1 / x² + 2x. त्याला आपण असं लिहिलं होतं इक्वल्स टू a 1/2 / x प्लस b ची व्हॅल्यू 7/2 / x + 2. सो लाईक दिस वी डू द पार्शियल फ्रॅक्शन ऑफ दिस प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे आन्सर परत लिहिलं जाईल. फायनली पुट दिस व्हॅल्यू, म्हणजे या पार्शियल फ्रॅक्शन, याचे पार्शियल फ्रॅक्शन जे काढलं ते इक्वेशन 1 मध्ये ठेवतोय मी. वी गेट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन लिहून घेतला x³ + 1 / x² + 2x इज इक्वल टू कोशंट होता x - 2 प्लस जो हा फ्रॅक्शन मिळाला होता प्रॉपर त्याचे पार्शियल फ्रॅक्शन हे जे मिळालंय ते लिहिलंय मी 1/2 / x + 7/2 / x + 2. and like this we get the required partial fraction. so which is the required partial fractions. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी काय शिकलो, तर दिलेला इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे तो कन्वर्ट होतो प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये बाय युजिंग कोशंट प्लस रिमाइंडर बाय डिवायझर. आणि रिमाइंडर बाय डिवायझरचं जे आपण पुन्हा पार्शियल फ्रॅक्शन करतो, कारण तो प्रॉपर फ्रॅक्शन येतो, त्याला केस 1 किंवा केस 2 किंवा केस 3 लावून त्याचे पार्शियल फ्रॅक्शन करू या ठिकाणी त्याचे उत्तर ठेवलं जातं. आणि मग आपल्याला काय मिळतं, रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन मिळतं. कुणाचं, दिलेल्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.